फिरायला जाण्याआधी सगळ्यात पहिली तयारी असते ती म्हणजे घरचा खाऊ, ज्यामुळे एनर्जी टिकून राहील, आणि त्यानंतर खूप सारं घरचं पाणी. असं सगळं गाठोडं बांधून रात्री 12 ते 5चा प्रवास करून आम्ही निघालो आहोत रॅपलिंग करायला. ओळखा पाहू ही जागा कोणती आहे? यस, हा आहे भैरवगड. आणि ट्रेकच्या सुरुवातीलाच मी पडता पडता थोडक्यात वाचले. का तर हे सुंदर असं झाड पाहण्याच्या घाईमध्ये. हा आम्हाला दिसलेला पहिलाच अप्रतिम खूपच सुंदर असा नजारा. आम्ही सकाळी 6:30 वाजताच गड चढायला सुरुवात केली, त्यामुळे हे सगळे नजारे खूप सुंदर दिसत होते. इथे व्हॅली होती आणि व्ही शेप मध्ये आम्हाला ह्या समोरच्या डोंगरांचा नजारा दिसत होता. खूपच सुंदर. व्हिडिओमध्ये एवढं दिसून येत नाहीये, पण समोर खूपच सुंदर दिसत होतं. समोर डाव्या साईडला जो कडा दिसत आहे उंच, तो आहे भैरवगड. याच्यावरती आम्ही रॅपलिंग करणार आहोत. आम्ही पहिल्यांदाच रॅपलिंग करणार असल्यामुळे एक्सायटेड आहोत. भैरवगड हा 2500 ते 3000 वर्ष जुना आहे असं बोललं जातं. आता आम्ही भैरवगडाच्या पायथ्याशी ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहोत आणि यावरती आम्ही रॅपलिंग करणार आहोत. मस्त ना? माळशेज घाट उतरल्यानंतर मोरुशी नावाचं एक गाव लागतं. त्या गावातूनच हा ट्रेक स्टार्ट होतो. इथे एसटी देखील येतात. हा ट्रेक अवघड आहे आणि रिस्की देखील आहे, पण हे असे मस्त खूप भारी व्ह्यूज पाहिले की सगळं काही जिंकल्यासारखं वाटतं. पायथ्यापर्यंतचा जो ट्रेक आहे तो ठीक आहे, पण स्टीफ आहे, त्यामुळे खूप दम लागतो. आणि इथून पुढचा जो ट्रेक आहे ॲक्च्युअल भैरवगडावरती, तो मात्र कठीण आहे आणि रिस्की देखील. आज खरा ट्रेक केल्याचा फील येतोय. या छोट्या होलमधून बाहेर येताना मला मजा आली आणि दुसऱ्यांना येताना पाहून तर आणखीनच मजा आली. असे 2-3 अवघड पॅचेस आहेत, पण आम्ही ज्या ग्रुपसोबत गेलो होतो त्यांनी रोप्स लावल्या होत्या, त्यामुळे थोडासा सपोर्ट मिळत होता. बट स्टिल नजारा खूपच सुंदर होता. खाली इथे जे लोक दिसत आहेत तिथून आम्ही एवढ्या उंचावरती आलेलो आहोत. इथे एक पाण्याची टाकी आहे आणि हा त्या समोरचा व्ह्यू. भैरवगडाच्या टॉपला आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो आहोत आणि त्याआधी लागलेला हा सुंदर असा पॉइंट. पावसाळ्यामध्ये हे सगळं दृश्य हिरवगार किती देखणं दिसत असेल. मनाला भावणारं खूपच सुंदर. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत भैरवगडाच्या टॉपला. खूपच हवा सुटलेली होती, त्यामुळे आम्ही थांबलो आणि हवा कमी झाल्यानंतर आम्ही पुढे चालत निघालो आहे टोकाला. चढताना जी काही मेहनत करावी लागली ती या नजाऱ्यासमोर काहीच नाहीये. इथे आल्यानंतर खूपच समाधान वाटलं. माझं फोटोशूट झाल्यानंतर स्वप्नीलचं जबरदस्तीचं फोटोशूट करून आम्ही तिथेच थोडा आराम केला. असं वाटत होतं इथे शांतपणे पडून आभाळाच्या कुशीमध्ये मस्त झोपून जावं. आता आम्ही निघालो आमच्या मेन रॅपलिंगसाठी. हा दगड वॉली मूव्ही मधल्या वॉली सारखा दिसत आहे. रॅपलिंग करताना मला भीती तर नाही वाटली, पण त्यांनी जे इन्स्ट्रक्शन्स सांगितले होते ते फॉलो करता करता मी खाली कधी पोहोचले मला कळालंच नाही. आणि टॉपवरून खाली खोल पाहण्याची मजाच मिस झाली. पण नेक्स्ट टाइम मी नऊवारीवरती रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग नक्कीच करणार आहे. सकाळी आम्ही 6:30ला ट्रेक चालू केला होता आणि दुपारी 2 वाजता आम्ही खाली पोहोचलो होतो. पण रॅपलिंगसाठी आम्हाला बराच वेट करावा लागला, त्यामुळे जास्त वेळ लागला. जिथे जेवायला थांबलो होतो तिथे सुंदर हा इंद्रधनुष्य दिसला आणि या छोट्याशा पिल्लाची भेट झाली.
हा ट्रेक खूपच भारी झाला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. स्वप्नील हा खूप चांगला ड्रायव्हर असल्यामुळे या घोणसचा जो टास्क होता रोड क्रॉस करायचा तो सक्सेसफुली कंप्लीट झाला आणि तिला काहीही इजा झाली नाही. चला तर मंडळी, पुन्हा लवकरच भेटूयात.